शुभ सकाळ जय अरे. आता निघालो आम्ही पुढे जायला. चाललं पकवा चाललाय तो. रथाजवळ जर आलोय पण अजून सगळे आले नाही. आता सगळे आल्यावर निघू आम्ही पुढे जायला. तिघे पण पुढे येऊन थांबलोय. बघू पालखी तर निघाले. आता मोदी किती थांबते काय माहीत नाही मला. माझा पण पहिल्यांदाच आहे, फर्स्ट टाइम आहे माझा, पण एक्सपिरियन्स घेतोय. मजा तर येते. याआधी डायरेक्ट आळंदीला जात होतो. यावर्षी बोलू बघू पायी जाऊन काय होत आहे. चला आता दिंडीत आले. आता भेटतो पुढे तुम्हाला. कंटिन्यू कुठं जाऊ नका. आता कंटिन्यू ब्लॉग येतील वारी होसपर्यंत. नंतर काय माहीत नाही येतील का नाही येतील, पण बघू ट्राय करायला आणायचे. एरिया आणि वातावरण एक नंबर घेतला, पण आपल्याला एवढा सण झाला पाहिजे. आता सकाळचा नाश्ता करतो. आज उपमा आहे आणि निघतो पुढे. आत्ता पण गप्पा गोष्टी करत करत निघलो पुढे आम्ही तिघं पण. पालखी आहे मागे, म्हणजे जास्त मागे नाही, थोडीच मागे. आम्ही थोडं चालत पुढे आलो. उलट आराम चांगला मिळाला ना माणूस. सकाळी एकदम फ्रेश होतो. पण तुला जेवायला आलाच नसतं तू. हा अंगवर गेले असते ना. त्याच्यात आपण झोपला होता ना, मी पण झोपलो होतो कीर्तनात. हा झोपलेला बघितलं, मला पण आली. पण ते गरम याला उठवला ना, मी झोपलो. गरम पाण्यात जर अंघोळ धुतली असते ना तर आलं असतं. जेवायला पण गेलो नसतं. एकदम परफेक्ट काम नाही. पण पायावर पाणी टाकलं तेव्हा वाटत होता का अंघोळ करावा. झोप भारी झाली. हा पण तो पाणी टाकलं यश निघून गेला पायातला. मोबाईल ठेवून झोपला म्हणजे तू विचार कर. मोबाईल घरी झाला त्यांनी. निखिलला फोन लावला तेव्हा पण. त्याच्यापेक्षा ना सगळ्यात कुठे बंद. आता येतोय भजनी मंडळ थांबलेलं. तो दिंडी घ्यायला आलेला आहे. आणि मला आयडिया जांभारी केलं ते दिसतंय, पण जांभारी लांबून. पाण्याचं प्रेशर किती असेल. आता निघालो गावाच्या बाहेर. गेट तर सोडला. आता निघालो पुढं. तर पुढं कुठं जायचे ते मला माहीत नाही. तर पवन का भाऊ कुठं नेतो. ते दोघं तर आहेत पुढं. आम्ही चाललोय मागं आता. जाऊ कुठे जाऊ का विठ्ठलला घाबरत नाही का? आहेत का इकडे भरपूर आहे. आता तुम्ही दिवसाने आहेत ना, रात्री संध्याकाळी कुठं तिथं मग पकडली का? नेली का? नेली सगळी त्याने. याला कोणी भेटत नाही नाही ना. तो बिंदास्त होता, आपल्याला बिंदास्त राहिला काय नाही. घाबरतो तिथं माणिक जाम आहेत बोलता. दोनात तू पकडत नाही का त्याला उचट्याला? उचट्यात पकडतो. शाळा किती लांब आहे इथून? रामकृष्ण हरी. इथून चला खामगावला का? खामगावला शाळा. इकडं नुसतं झेंडूच दिसतात मला. रस्त्याला पण झेंडूच दिसले. इथं पण झेंडूच. इथं आमचे जेवण आहे दुपारचा ना, आणि आराम करू आणि निघू पुढच्या वाटेला. बघू पुढे किती लांब जायचे ना किती नाही ते. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा, कुठे जाऊ नका, बघत राहा. काहीतरी दाखवतो मी. काहीतरी म्हणजे जर दिसलं तर काय दाखवतो. मावशीला गाडी झाली काय? सूर्यफूल भरलेलं. सूर्यफूल बघ. सूर्यफूल बघ. बिया कुठं असतात सूर्यफुलाच्या? या काय मध्ये मध्ये या बिया सगळ्या. हा याला असतील बघ. सूर्य तिकडं असतो जिकडं तिकडेच फिरतो ना तो. हा या बघ, या सगळ्या बिया मोठे झालेत का? या सगळ्या आहेत ना या बिया. असेल ना फुल. ए पवन का कुठला टाइम आहे हो? हा माणिक डोह. आता इथून जाऊ, जरा आराम करू. बघू आता जागा कुठे भेटते आराम करायला. तिथं आराम करू. तिथे झाडाखाली बसलो. फार्म हाऊस वाटतंय तो. ते काकाई मस्त झाडावरून ताजी पपई तोडून दिली. एक नंबर लागत होती. ती काय बसून खाल्ली लगेच. ती खाऊन झालो. जरा झोपलो आणि मग जेवायला गेलो. जेवण पण मस्त होतं. तिथून निघायचा टाईम झालाच होता, म्हणजे निघाली नव्हती अजून. अर्धा पाऊण तास तिथं थांबली पालखी. एवढा ऊन पण होता ना. तिघं पण झोपलो परत. हे तर गार झोपला होता. इकडे पण झोपला होता. मी होतो जागा. नंतर मला कधी झोप लागली मलाच समजलं नाही.
उठलो फ्रेश बीस झालो तर इकडे या मावशी गाणी बघा असं बोल, गाणी नाही तो भजनच आहे पण कुठला आहे तो बघा तुम्ही ऐका आता. मामांजीच्या हातला तकडा तेवढा मला द्या, मामांजीच्या हातला तकडा तेवढा मला द्या. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या. सासूबाई सासूबाई तुमची जमीन नको जुमला नको, सासूबाई सासूबाई तुमची जमीन नको जुमला नको. मामांजीची 100 एकर जमीन तेवढी द्या, मामांजीची 100 एकर जमीन तेवढी द्या. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या. मामांजीला कमावलेला तेवढा मला द्या, मामांजीला कमावलेला तेवढा मला द्या. हो सासूबाई सासूबाई तुम्ही नको मामांजी नको, सासूबाई सासूबाई तुम्ही नको मामांजी नको, दीर नको जाव नको नणंद सुद्धा नको. माझ्या बापाने जावई केला तेवढा मला द्या, माझ्या बापाने जावई केला तेवढा मला द्या. सासूबाई सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या, मामांजीला कवलेला तेवढा मला द्या. सासूबाई तुमचं तुम्हीच घ्या. निघालो माणिकडोहावरून, पालखी तर निघाले त्या साईडून. आता आम्ही जुन्नरला किती वेळ लागतो काय माहित. पालखी गेली त्या साईडून, आम्ही आलो या साईडून. बघू किती वेळ लागतो, भेटतो रस्त्यात. आत्ता पालखी थांबले चहा नाश्त्यासाठी, म्हणजे 10-15 मिनटं चालली असेल ना लगेच चहा नाश्त्यासाठी थांबले. इथं जाम टप्पे आहेत वाटतंय, पुढे किती टप्पे आहेत अजून मला माहित नाही. आता बघू पुढे किती टप्पे होतात. आता झेंडू दिवसाचे कमी झाले ना, आता केली बघ इथे अख्ख्या रस्त्याला केली दिसली. प्रत्येक झाडाला एक एक आला होता केला. ही पोरगी मांजर घेऊन आली होती. आधी मला वाटलं की बावलाय, ती नंतर हालायला लागली तेव्हा समजलं मला मांजर आहे. दिसते पण बघा ना कशी ना घेऊन कशी आली होती ती. आणि शिवनेरीचा डोंगर दिसतोय का तुम्हाला? डोंगर नाही सॉरी, किल्ला दिसतोय का बघा तुम्हाला? इथून ब्लर दिसत असेल कारण की माझा कॅमेरा पण गेलेला आहे. आता परत तोच विषय झालाय. आम्ही निघालो, आम्हाला वाटलं दिंडी निघाल. आता निघाल म्हणजे निघलीच होती, परत थांबली वाटतंय. आम्ही तर आलोय पुढं. आता जास्त पुढे नाही, थोडंच पुढे येतो. जास्त पुढे जायची हिंमत नाही आमची, कारण की इकडे बिबट्यांची दहशत जाम चालू आहे. काहीतरी वाटतंय 13 वर्षाचा पोरगा होता, त्याला डायरेक्ट उचलून घेऊन गेला बापाच्या समोर. बाबा त्याला काय अवस्था झाली असं, बापाने आजोच होता त्याचा वाटतंय, त्याच्या समोर उचलून घेऊन गेला. आत्ता इथून शिवनेरी दिसते का बघा तुम्हाला नीट. आता पोचलोय रात्रीच्या ठिकाणी, हॉल आहे. तर इथं हवा किती लागते रात्री ना किती नाही काय माहीत नाही. तर बघू पुढं गेल्यावर म्हणजे पुढं बघू रात्री काय होतं. ही पोरं जी गेम खेळतो ते तुम्ही खेळलेत का कमेंट वगैरे सांगा मला तर आवडली जाम गेम. तिकडे ती गेम चालू होती ना, इकडे कबड्डी चालू होती. मग बसलो तिथेच जरा.
धर ना जा ना माग त्याचा धार धार हे तिकडं त्याने पकडलाच ना त्याला बरं याने तो मगाशी कसा पकडला होता कसा बघा 2 3 4 5 6 7 8 9 गाडीपासून उचलून बॅग घेऊन आला ना तिथं आलं तिथं बॅग चाकांच्या ठेवला होता तिथे येतच नव्हती आता घ्या आलाय फरफडत घेऊन हा फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो फिरायला जायला भाऊ काय भेटतंय का दिंडीत आले आता आमचा फ्रेश बिश होऊन आम्ही रेडी आहेत तर बघू काय भेटलंय खायला भेटला तर खाऊ नाही तर येऊ परत वडापाव तरी भेटलाय टेस्ट होती जरा त्याच्यानंतर पाणीपुरी खाल्ली 1 प्लेट ती गाईच पण आपल्या शहापूरची टेस्ट आहे ना वडापावची पाणीपुरीची बाकी और अजून सगळी कसली ती इथं नाहीच आहे मार्केट तो पण होताच आता जातो हॉलला संबंधाने जेवढा काय व्यवहार करू तो फक्त आणि फक्त नामच असेल अभंगाचं